संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडेनी। नक्कीच कविताजी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 3 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवल्याचा पाहायला मिळाला। याचा सर्वाधिक फटका जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, सोयगाव, शिल्लोड आणि त्याचबरोबर वैजापूर या तालुक्यामध्ये झाल्याचा पाहायला मिळालेला आहे। हजारो हेक्टरवरील शेतपिके जे आहेत ते जमीनदोस्त झालेले आहे, कारण पावसाने अतिवृष्टीचा फटका जो आहे तो ह्या भागामध्ये झाल्याचा पाहायला मिळालेला। काल सुद्धा पैठण तालुक्यामध्ये जे आहे 100 मिलीमीटर जो आहे तो पाऊस झाला होता। ढगफुटी दृश्य जे आहे ते या भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मी सध्या पैठण तालुक्यामध्ये उभा आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सध्या की मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। एक शेती जी आहे त्या शेतीला तळ्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मोसंबीची शेती आहे, संपूर्ण मोसंबी जी आहे ते तोडणीसाठी आलेली आहे। मात्र आता अतिवृष्टीचा जो पाऊस झालेला आहे या पावसामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये देखील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आणि सध्या जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग पाऊस जो आहे तो हजेरी लावत आहे। त्यामुळे आता सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मधील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग या पिकांचं जे आहे मोठं नुकसान आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याचा फटका जो आहे तो पालेभाज्यांवरती देखील झाल्याचा पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हणजे जो आहे तो आता दसरा आणि दिवाळी तोंडावरती आलेली आहे। ही दिवाळी आणि दसरा जो आहे तो आता कुठेतरी या अतिवृष्टीच्या पावसामुळे आता अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण दसरा असेल दिवाळी असेल यावरती शेतकऱ्यांची अपेक्षा मोठी असते। त्यामुळे आता या कपाशी असेल किंवा मोसंबी असेल हा दसऱ्याच्या वेळी जो आहे तो निघत असतो, त्यावरती शेतकरी जो आहे तो वर्षभर आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत असतो। मात्र आता त्याच कपाशीवरती जर पाहिलं तर अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे, मोसंबीला फटका बसलाय, सोयाबीन असेल, हरभरा असेल, मका असेल या पिकांना देखील याचा फटका आहे। तर उभी बाजरीला कोंब फुटताना आपल्याला पाहायला मिळालेत, सोयाबीन देखील दूरपर्यंत सडून गेल्याची पाहायला मिळाली। त्यामुळे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक फटका आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील फटका झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता शासन स्तरावरती शेतकऱ्याला मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता शासनाने पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती करत असल्याचे पाहायला मिळतात आपल्याला कविताजी।